नमस्कार सर्वांना. आज पुन्हा एकदा भरपूर दिवसांनी मी माझ्या कुकिंगचा आणि माझ्या डेली रुटीनचा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि हा व्लॉग शूट झालेला आहे शुक्रवारचा. तर इथे आज मी सकाळी टिफिनसाठी बनवलेला आहे पावटा हा मी फक्त कांदा टोमॅटोमध्येच बनवते. म्हणजे मी नेहमी कसं थोडंसं वाटण लावते, पण आज वाटणामध्ये भाजी बनवत नाही. फक्त कांदा टोमॅटो आणि थोडीशी लसूण, हिंग, मोहरी, कढीपत्ता जे काय आहे ते. पावट्याच्या भरीला थोडासा बटाटासुद्धा घेतलेला आहे मी. माझा हा डेली रुटीन प्लस कुकिंगचा व्हिडिओ भरपूर दिवसांनी येतो आहे का ते सांगते. सणांना सुरुवात झाली, नवीन वर्षाची संक्रांत आली, त्याच्यानंतर घरातील हळदी कुंकू, ट्रेनमधला हळदी कुंकू, त्याच्यानंतर मग 26 जानेवारी सोसायटी प्रोग्राम, त्याच्यासाठी प्रिपरेशन. तर 8-15 दिवसापासून पूर्ण प्रॅक्टिस मुलांची प्लस आमचीसुद्धा. आणि मी व्हिडिओ टाकलेलेसुद्धा मोठे म्हणजे माझ्या चॅनलवरती, पण ना ते कॉपीराईट आले आणि कॉपीराईट मला घालवता येत नाही. फारशी मला एडिटिंगसुद्धा खास काही जमत नाही, पण त्यातल्या त्यात करून घेते. तर कॉपीराईट आला त्याच्यामुळे मी ठेवलाच नाही. म्हटलं शॉर्ट व्हिडिओज टाकत जाईन. तर म्हणून मग तुम्हाला डान्स कसे वाटले ते सुद्धा सांगा शॉर्ट व्हिडिओ टाकल्यानंतर. तसं तर डान्स एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेलाच आहे ह्यांच्याबरोबर केलेला. तो ह्यांना काही डान्स एवढं काय म्हणजे येत नाही, पण त्यांना आवड आहे खूप. आणि मी पण काही प्रॉपर एवढी डान्स करणारी नाही आहे, पण त्यातल्या त्यात जमून जातं. तर थोडीफार प्रॅक्टिस करून आम्ही हा डान्स बसवलेला. नेक्स्ट इयरला आणखीन ट्राय करणार काहीतरी आणखीन वेगळं करण्याचं. तर आजचा टिफिन काही मी शेअर नाही केला, कारण की वरण भात वगैरे ते सर्व होतं. आणि टिफिन पॅक करून मी निघाले माझ्या ऑफिसला नेहमीप्रमाणेच. शुक्रवार होता, पण मी सकाळी व्हेजच बनवलं आणि स्वरला काही सुट्टीच होती, त्याच्यामुळे माझी जास्त तारंबळ नाही उडाली. आणि वेळेच्या आधीच मी निघाली होती. खूप मस्तपैकी तयार वगैरे होऊन वेळ भेटलेला बराचसा. तसंही प्लॅटफॉर्मला गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच किती कमी गर्दी आहे ते, कारण की बघितल्यानंतर असं वाटेल की बापरे ट्रेन निघून गेले की काय, पण नाही. मी बरोबर 5 ते 7 मिनिटं आधी होती आणि ट्रेन एकदम प्लॅटफॉर्म अगदी खाली होतं. आज माझं बऱ्याच महिन्यानंतर असं मूड आहे की फिश खाण्याचं. तर संध्याकाळी म्हणून मी थोडकंच बनवलं. सकाळचं हे जेवण आहे ते टिफिनसाठी. संध्याकाळी बघूया, फिश व्यवस्थित मिळालं तर घेऊनच जाईल आणि बनवेल. आणि ट्रेनच्या प्रतीक्षेमध्ये सगळेजण आरामात रिलॅक्समध्ये अगदी बसले. ट्रेन आली वेळेवरती आली, म्हणजे 1-2 मिनटं मागे पुढे होती. मग ट्रेनमध्ये आल्यानंतर मला सीटसुद्धा होती, कारण की थोडेफार हाय बाय होते, त्याच्यामुळे ग्रुपसुद्धा होतो. आणि चर्चा चालू होती. हळदी कुंकू जस्ट होऊन गेलेला ट्रेनमधला, त्याच्यामुळे सर्वांची चर्चा चालू होती की काय कोणाला गिफ्ट कसं वाटलं. एक गिफ्ट आमचं पेंडिंगसुद्धा आहे, त्यामुळे मी शेअर नाही केलेलं आहे. ट्रेनमधला हळदी कुंकू खूपच छान आम्ही एन्जॉय केला. मस्त मजा आली. मी पण खूप एन्जॉय केला. आणि गिफ्टसुद्धा तुम्हाला शेअर करायचं आहे, कारण की एक गिफ्ट आहे ते आम्ही रिटर्न पाठवलेलं आहे. संध्याकाळ झालेली आणि मी ऑफिसमधून डायरेक्ट घरी आलेली आहे. आणि मधलं मी काही शूट दाखवलं नाही आहे ट्रेनचं किंवा रोडचं वगैरे. आणि जी माझं आवडतं काम आहे ते मी करते. इथे भांडी लावण्याचं काम करते. आणि स्वराज घरी असल्यामुळे त्याला जे जेवण वाढलेलं त्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुझे टिफिन किंवा तुझं ताट वगैरे जे पण आहे ते घासून ठेवायचंच, कारण की माझ्यासाठी बेसिंगमध्ये भांडी मला नको आहेत, कारण की ऑलरेडी आमचे डबे वगैरे असतात ते घासायला आल्यानंतर असतातच आणि भरपूर सारी भांडी होऊन जातात. आणि ॲक्च्युली मी पदार्थच एवढे बनवते, त्याच्यामुळे माझी भांडीसुद्धा भरपूर म्हणजे पडतात घासण्यासाठी. तसं तर मला यांचा नेहमीच ओरडा असतो की तू भांडी भरपूर करतेस, म्हणजे भरपूरच प्रमाणात तुझी भांडी असतात, पण काय करणार, पदार्थच एवढे बनतात घरामध्ये, मग भांडी ऑब्व्हियसली जास्त पडणारच. तर पटापट मी पहिले भांड्यांचं लावण्याचं काम करून घेते, म्हणजे मग दुसऱ्या कामाला फ्री. तर मी आज फिशमध्ये आणलं आहे करली जी फक्त माझ्यासाठी आणलेली आहे आणि खूप मोठी होती, त्यामुळे तिने क्रॉसमध्ये कापून दिली. आणि मोठ्या करलीचे म्हणतात काटे ना असे लांब मोठे असतात, ते सहजरित्या निघतात. सोबतच मी ना प्रॉन्स घेतलेले आहेत, छोटे आहेत अगदी, म्हणजे मोठी साईज नाही आहे. त्यामुळे मी कोळंबी सुक्का असं बनवणार आहे. त्याच्या आधी मी मॅरिनेट करून घेते सर्वांना एकत्रच. हळद आणि मसाला लावून थोडंसं मीठ लावणार आहे आणि कोकम आगळ लावून घेणार आहे. आणि फ्रेश वगैरे मी होण्याचं काम आहे ते सर्व इथलं काम झाल्यानंतरच फ्रेश होणार, कारण की मग परत थोडंफार जरी किचनमध्ये आलं ना तर थोडाफार
गरम, आता थंडी पण संपत आलेली आहे, मग लगेचच गरम होतं आणि मग घाम वगैरे मला फटकन येतो. त्याच्यामुळे मी ना सगळं जेवण वगैरे जे पण काही रेग्युलरचं जर भाकरी आणि भातच असतं तर लावलं, भांडी घासली की मी फ्रेश होते. आज तर मला हे जेवण प्रॉपर पूर्ण बनवायचं, म्हणजे रस्सा, कोळंबी सुकं, हे सर्व कर्ली फ्राय हे सर्व बनवायचं आहे. भाकरी बिकरी पण आहे, भात पण लावायचं आहे. त्यामुळे म्हटलं आता हे फटाफट करते आणि किती स्पीडने केलं बघा. नॉर्मलच मी हळद मसाला लावून ते मॅरिनेट करायला ठेवलं, तोपर्यंत मी ते भाकरी करून, म्हणजे भाकरीला उकड काढली. ती मी नाचणीची भाकरी करते आज. तसं तर मला ना कोणतंही जेवण असो, म्हणजे व्हेज असो नॉनव्हेज असो, जेवण करायचं असेल तर मला फटकन होऊन जातं, जास्त काही वेळ लागत नाही. बघा इथे आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी लगेच तांदूळ धुवून घेतले आणि कुकरसुद्धा लावला. पण कुकर मी लगेच लावणार नाही आहे, म्हणजे 5 मिनटं थोडं तांदूळ नरमून देणार पाण्यामध्ये, त्याच्यानंतर मग मी कुकर लावते. म्हणजे ना तांदूळ असे फुलून येतात, भात अगदी सॉफ्ट होतो. तर उकड पण काढून झाली नाचणीच्या भाकरीची. आणि आता इथे मी लगेचच वाटण्याची तयारी करते. त्यासाठी मी घेतलं आहे ओलं खोबरं, घेतलं आहे कांदा, टोमॅटो, लसूण, जे बेसिक आहे आणि जे नेहमी तुमच्यासोबत मी शेअर करते तसंच मी वाटण बनवलं आहे. आणि असं आहे की घाईघाईमध्ये कधी बनवते ना, असं माझ्या आईसोबतसुद्धा होतं. असं ज्या गोष्टी ती घाईमध्ये बनवल्या जातात माझ्याकडून, माझ्या आईकडून, त्या अतिशय सुंदर होतात, एकदम टेस्टी. इथे मी वाटणाला आधी तेलामध्ये तेल जास्तच गरम झालेलं होतं आणि म्हणून मी कढीपत्ता टाकला नाही, तर पूर्ण अंगावरती शिंतोडे पडले असते, नाहीतर काहीतरी कढीपत्ताच करपून गेला असता. त्याच्यामुळे मी पहिलं वाटण टाकून घेतलं आणि थोडंफार फ्राय करून घेतलं. कर्लीला ना काटे भयंकर असतात, पण तीच मासळी आहे ना, तोच फिश एकदम चवदार असतो. घरामध्ये तर कोण खाण्याबद्दल इंटरेस्टेड नसतो, पण मी कधीतरी आणते आणि तिच्याकडे होती मेन मोठी, आणि वाटेकरी पण होते. म्हणजे मग मी छोटाच वाटा घेतला, त्याच्यामध्ये मला 2 का 3 पीस आले फक्त. तर सारसुद्धा रेडी झालेलं आहे माझं, कोकम आणि वरतून चवीनुसार मीठ टाकलं आहे. थोडीशी उकळी आल्यानंतर मी नंतरला टाकणार आहे फिश, म्हणजे 2च पीस टाकणार आहे मी. तर इथे आता मी कोळंबी सुक्कं बनवायचं, त्याच्यामुळे मी वाटण करणार नाही, कांदा टोमॅटो चिरून घेते. गावी ना असं आमच्याकडे मच्छी वगैरे बनवायचं असेल तर तिखट मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं. बाकी हळद वगैरे टाकून फक्त असं मिक्स करून घ्यायचं. पाण्यामध्येच अगदी शिजवून घेतलं ना, काय ती चवदार मच्छी लागते, बाप रे बाप. इथली चव नाहीच आहे, पण ते मासे पण वेगळे गावचे असतात, पाण्यामध्ये पण फरक पडतं, चव अगदी भन्नाट येते. आणि ती मच्छी बनवण्याची पद्धत मी ह्याच्या आधीसुद्धा शेअर केली, गावची पद्धत आहे ती. तर आता मी बोलताच खरं मला असं वाटलं की अशी तीसुद्धा पद्धत बनवायला पाहिजे. तर नक्कीच मी पुन्हा काहीतरी शेअर करेन, ती पद्धत मी बनवेल माझ्यासाठी, कारण की खरंच खूप छान आणि सोपी पद्धत आहे ती. तर आता इथे मी कोळंबी मसाल्यासाठी ना कांदासुद्धा फ्राय करायला ठेवला नरमेपर्यंत. कांदा असा कच्चा राहिलेला मला बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळे तो नरमेपर्यंत मी इथे पीठ मळून घेतलं. आणि आता इथे बघितलं थोडाफार कांदा नरम झालेला आहे, टोमॅटो टाकला, एक मिरची टाकली, एक पोपटी मिरची टाकली आणि एक हिरवी मिरची टाकली. सोबतच भरपूर सारे, म्हणजे सुके मसाले टाकले भरपूर सारे, म्हणते थोडंसं काश्मीरी मिर्च, थोडंसं लाल तिखट आणि हळद वगैरे टाकली. गरम मसालासुद्धा टाकले वरतून मी. ती पोपटी मिरची टाकली आणि हिरवी मिरची टाकली. परत मी वरतून गरम मसाला आणखीन तिखट मसाला टाकला आहे ना, त्याच्यामुळे हे कोळंबी मसाला भयंकर तिखट झालेला होता. माझ्याकडून असं होत नाही, पण काय माहीत नाही, मॅरिनेशनसाठी सुद्धा मी मसाले टाकले होते. एवढी एक्सायटेड होती मी बनवण्यासाठी, भरपूर दिवसांनी बनवते म्हणून, पण खूप तिखट झालेलं. अक्षरशः मलासुद्धा खूप एकदम वाफा निघत होत्या, तिखट एकदम कानातून वाफा निघत होत्या, नाकातून असं पाणी येत होतं, असं तिखट झालेलं. सुखे मसाले टाकल्यानंतर टोमॅटो कांदा नरम होऊन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कोळंबी टाकली, मॅरिनेट केलेली, कोकम टाकलं, वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि थोडंसं अगदी पाणी टाकणार आहे आणि वाफवून घेणार आहे. जास्त पातळ बनवणार नाही आहे, कारण की भाकरीबरोबर ना कोळंबी मसाला असा सुका छान लागतं. मीडियम साईज आणि छोटी साईज आहे तीच फक्त मी कोळंबी मसाल्यासाठी घेतलेली आहे. बाकीची थोडी मोठी साईज होती ना, ती फ्रायसाठी घेतलेली आहे. तर इथे आता मी भाकऱ्या बनवून घेते, नाचणीच्या भाकऱ्या. आणि अशी उकड काढलेल्या भाकऱ्या आहेत ना, त्या नवशिकाऊ असतील ना, त्यांनासुद्धा इझिली जमून जातील. म्हणजे चपातीसारखीच लाटायची आणि फटकन भाजून घ्यायच्या भाकऱ्या.
एवढं पीठ फक्त व्यवस्थित फ्रेश पाहिजे. मी तर हे म्हणजे पॅकेटच घेते सगळ्या भाकऱ्यांचे, कारण की तेवढा वेळ पण नसतो. आणा दळायला घेऊन जा. तर सगळ्या भाकऱ्या म्हणजे टोटल मक्यापासून वगैरे तुम्हाला म्हणजे आधीसुद्धा सांगितलेले मका, ज्वारी, बाजरी, नाचणी सगळ्या तांदूळ बिंदूळ सगळे पीठ मी आणते, पण अर्धा किलोचे आणते. म्हणजे 2-2 जोडीने आणते. ते संपले की मी दुसरी जोडीला आणते. असं करून मी सगळ्या भाकऱ्या घरामध्ये आवडीने मुळात खाल्ल्या जातात. तर आता इथे भाकरीचं काम झालं की मग लगेचच मी गरम गरम मच्छी फ्राय करून घेणार आणि मग किचन आवरणार. भांडी आहेत तो पसारा आवरून घेणार आणि मग फ्रेश होणार. तर इथे भाकरी बघू शकता तुम्ही माझी एकदम फुगलेली आहे आणि फुगणारच, कारण की कोणतीही भाकरी माझी चप्पट राहणारच नाही. ही अशी उकड काढल्यामुळे ना मस्त अगदी सॉफ्ट राहतात. आणि आधी ना उकड म्हणजे मी गरम पाणी ओतून घ्यायची परातीमध्ये वगैरे आणि मला काही खास अशा भाकऱ्या जमायच्या नाही, म्हणजे फाटायच्या. पण मी ट्राय करायची, फाटलेल्या का होईना ट्राय करायची आणि शेकून घ्यायची व्यवस्थित. पण ते चिरा गेलेला बरोबर वाटत नाही ना. पण ही आयडिया ना अचानक डोक्यामध्ये आली आणि उकड काढायला लागली. उकड काढायला लागल्यापासून सगळ्या भाकऱ्या मी तशाच प्रकारे बनवते. ह्या अशा फुगल्याशिवाय भाकऱ्या राहणारच नाहीत. आणि तुम्हाला खरं सांगते, हे जेवण आहे ना मी प्रॉपर पूर्ण आल्यापासून साफ वगैरे धुवूनच, तर फक्त फिश घ्यायचं असतं ते सर्व धुवून घेतल्यानंतर फक्त कोळंबीचा जो मधला धागा असतो ना तो काढायला जरा वेळ गेला. पण मी फक्त तासाभरामध्ये हे पूर्ण प्रॉपर जेवण करून घेतलं. आता इथे कोळंबी मसालासुद्धा झाला आहे, वरतून कोथिंबीर टाकली आणि हे बघा केवढीच थिकनेस ठेवणार आहे. इथे कोळंबी मसालासुद्धा रेडी झाला आहे आणि साईडला माझ्या भाकऱ्यासुद्धा होत आहेत. म्हणून मी ह्या पॅनला ना साईडला ठेवला आणि दुसरा जो फ्राय करायचा ना तो छोटा पॅन मी घेतला, कारण की कमीच फिश होतं ना, म्हणजे 2 का 1 पीस कर्लीचं होतं आणि थोडेसे प्रॉन्स होते ते फ्राय करायचे होते. म्हणून मी मोठं पॅन घेतलं नाही आणि फ्राय करून घेतलं पटापट, कारण की बाकीच्या मंडळींना जेवायलासुद्धा वाढायचं होतं आणि मी शेवटी जेवायला बसणार होती. फ्रेश वगैरे झाल्याशिवाय मी जेवायला बसतच नाही. चला तर मग आजचा डिनर रेडी झालेला आहे. भात आहे, कालवण आहे कर्लीचं, सोबतच प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स मसाला आणि कर्ली फ्राय आहे, भाकरी नाचणीची आहे. सोलकढी वगैरे बनवत नाही बसली, कारण की सोलकढी वगैरे बनवायला मला आवडलीसुद्धा असती, पण वेळ गेला असता आणि हे संडेलाच पॉसिबल असतं, फ्री टाईम असतो ना म्हणून. मग आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा पटापट, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.